हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये। चला तर आज हॉटेलसारखीच चव, तर्री आणि घट्टपणा हे अगदी हॉटेलसारखंच आहे। ती शेवभाजी कशी बनवायची आहे तेच आज आपण इथे पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे इथे काही साहित्य आहे। मी इथे वाटण घेतलेलं आहे। वाटण मी अगोदरच करून ठेवलेलं होतं। या वाटणाचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळेल। इथे मसाला शेव घेतलेली आहेत 1 वाटी। वाटण अगोदर तयार असलं तर भाजी बनवायला झटपट आणि सोपी राहते। 1 वाटी शेव, चवीप्रमाणे मीठ आहे, 1 चमच हळद, 2 चमच लाल तिखट आहे, 2 चमच प्रवीण मसाला, कांदा लसूण मसाला आहे, आलं लसूण पेस्ट आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे। बस एवढं साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। चला तर भाजीला इथे आपण फोडणी देऊन घेऊया। कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि 4 ते 5 उबळी तेल टाकायचं आहे। तेल इथे थोडं शिल्लकच टाकायचं आहे। शेवभाजी आहे म्हटल्यावर झणझणीत आणि तर्रीबाज झाली पाहिजेत। आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचा आणि छान असा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये लाल तिखट घ्यायचं आहे, 1 चम्मच हळदी आणि कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही मसाले ॲड करू शकतात। चला तर छान अशी मसाले जे टाकलेले आहेत ते परतून घ्यायचे आणि आपलं जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये सोडून द्यायचं आहे। बघू शकतात वाटणाला सुद्धा एकदम काळा कलर आलेला आहे। काळ्या मसाल्याची भाजी आहे म्हटल्यावर मसाल्याचा कलर तर काळा यायलाच हवा। आणि मसाला टाकून छान परतून घ्यायचा आहे। झणझणीत आणि चमचमीत अशी ही भाजी शेवभाजी म्हणून तयार होते। छोट्या मोठ्यांना सुद्धा खूप आवडतात, आवडीने खातात। त्याच वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि ते यामध्ये ॲड करायचं आहे। चला तर सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं एकदम कमी फ्लेममध्ये हा मसाला होऊ द्यायचा आहे। बघू शकता तर एकदम कमी फ्लेमवरती या मसाल्याने थोडंफार आपलं तेल सोडलेलं आहे। जोपर्यंत तेल वेगळं होत नाही तोपर्यंत मसाला इथे आपला तयार होत नाही। आणखी परत यामध्ये थोडं पाणी ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत आणखी परत एकदम कमी फ्लेमवरती 2 मिनिटं हा मसाला आणखी परत शिजून घ्यायचा आहे। बघू शकता तर 2 मिनिटानंतर एकदम झणझणीत आणि तर्रीबाज इथे मसाला तयार झालेला आहे आणि वास तर असा अप्रतिम, घरामध्ये सगळीकडे सुगंध सुटलेला आहे या भाजीचा। एकच नंबर, खूप छान असा कलर आलेला आहे। सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मी भाजीसाठी गरम पाणी केलेलं आहे। शक्यतोवर तुम्ही भाजीमध्ये गरम पाणीच वापरा, त्याने काय होतं तर भाजीची चव टिकून राहते आणि आपल्या आवडीनुसार घट्ट पातळ तुम्ही करू शकतात। अजून तरी घट्टच वाटत आहे, यामध्ये थोडं आणखी परत पाणी ॲड करूया, कारण भाजी उकळून घट्ट झाली पाहिजे त्यासाठी थोडं पाणी ॲड करावंच लागणार आहे। बघा तर एवढी कन्सिस्टन्सी इथे यायला पाहिजे। चवीप्रमाणे भाजीमध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर ॲड करायची आहे। आता भाजीला 5 मिनिटं मीडियम गॅसवरती उकळू द्यायचं आहे। छान अशी उकळी आली, भाजी उकळून घेतली की मग त्याला घट्टपणा येतो आणि चवही छान लागते। बघू शकता तर भाजी इथे घट्ट होत आहे आणि आणखी परत कमी फ्लेमवरती मी 3 ते 4 मिनिटं भाजी होऊ दिलेली आहे। एकदम झणझणीत आणि तर्रीबाज इथे हा रस्सा बनून तयार आहे। काळ्या मसाल्याचं वाटण आहे यामध्ये आणि तर्री तुम्ही बघू शकतात एकदम हॉटेलसारखीच दिसत आहे, घट्टपणासुद्धाही आहे। चला तर आता आपण हे मसाला शेव घेतलेले आहे ते इथे टाकून घ्यायचे आहे। मला भाजी तयार झालेली आहे आणि लगेचच जेवायला बसायचं आहे, म्हणून मी लगेचच शेव ॲड करते। तुम्ही जेव्हा जेवायला बसणार तेव्हा या भाजीमध्ये शेव ॲड करायची आहे, अगोदर शेव ॲड करायची नाही आहे। त्याने काय होते तर शेव जे आहेत ते जास्त फुलतात आणि घट्ट होऊन गाळसर होतात। 2 मिनिटं आता ही भाजी इथे उकळून घ्यायची आहे आणि चला तर आपली झणझणीत अशी कोल्हापुरी स्टाईल
हॉटेलसारखी शेवभाजी इथे बनून तयार आहेत. कलरही काय सुंदर आलेला आहे. तर्री आणि रंग दोन्हीही अप्रतिम आहे. घट्टसरपणाही तुम्ही बघू शकतात. ही भाजी तुम्ही जिरा राईस, चपाती किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा सर्व करू शकतात. तर ही शेवभाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.